नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या वर्गामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर विद्यार्थ्यांनो, सरकारी मी आहे प्रीती प्रकाश कौरव, सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा जांभोटे, तालुका खानापूर, जिल्हा बेळगाव येथे मी सहशिक्षिका म्हणून कार्य करत आहे. तर मुलांनो, आज आपण इथे इयत्ता 6वीच्या माय मराठी पुस्तकातील कविता माझ्या लहानपणीची बाग पाहणार आहोत. तर मुलांनो, या कवितेचे कवी आहेत माधव अनुज. या कवितेचे नावच आहे माझ्या लहानपणीची बाग. नाव तुम्हाला कळलं असेल की येथे एका बागेचं वर्णन आहे. तर मुलांनो, या कवितेला सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. गोष्ट तुम्हाला सर्वांना आवडते ना? चला, तर मग आपल्या या कवितेची सुरुवात करूया एका छानशा गोष्टीने. तर मला ही गोष्ट आहे एका गावात. त्या गावामध्ये एक माळी असते. माळीचं नाव आपण रामू ठेवूया. ठीक आहे. रामूने एक छानपैकी बाग तयार केलेली असते. त्या बागेवर त्याचं खूप प्रेम असतं. खूप कष्ट करून त्यांनी ती बाग उभारलेली असते. अनेक प्रकारचे फुलं झाडं तिथे लावलेली असतात. त्याचं बागेवर खूप प्रेम होतं. एक दिवस काय झालं, त्याला गावावरून पत्र आलं की 2 दिवस गावी यायला पाहिजे, तिथं काम आहे म्हणून. रामू विचारात पडला, जर मी 2 दिवस गेलो तर या माझ्या बागेकडे कोण लक्ष देणार? रामूला चिंता होती. तर मला त्याच बागेमध्ये दररोज एक माकड येत असे. आता बाग आहे म्हटल्यावर तिथं पक्षी, फुले, पक्षी, कीटक आणि वेगळे प्राणी येत असतात. तिथे एक माकड दररोज यायचं. त्या माकडाची आणि रामूची मैत्री होती. माकडाने पाहिलं रामू चिंतेत. माकडाने विचारलं, काय झालं रामू, तू काय एवढ्या चिंतेत आहे? तर रामूने त्याला हकीकत सांगितली की मला असं गावात जायचंय, पण मला बागेची खूप काळजी वाटते. यावर माकड म्हणाला, मी घेतो की बागेची काळजी, फक्त 2च दिवस ना. अगदी तू जसं काळजी घेतो ना तशीच मी तुझ्या बागेची काळजी घेईन. रामू म्हणाला, माकड तर शहाणा आहे, विश्वास ठेवू शकतो. मग रामूला म्हणाला, बघ काय काय करायचंय, दररोज झाडाला पाणी घालावं लागेल आणि झाडांची निगा राखली पाहिजे. पाणी व्यवस्थित खाली पाहिजे आणि ते झाडं मरतील बघ. माकड म्हणाला, ठीक आहे. रामूने आपलं सामान सगळं घेतलं आणि रामू गावी निघाला. माकडाने बागेकडे सगळे बघितलं. माकड म्हणाला, बाग खूप मोठी आहे, मी एकट्या काय याची देखभाल करू शकत नाही. मी एक काम करतो, मी माझ्या मित्रांना बोलवतो. माकडांनी त्याच्या मित्रांना बोलवलं. त्याचे मित्र ही माकडच ना. बोलवलं. 10-12 माकडं आले त्याच्या मागं आणि म्हणाले, अरे बाग किती सुंदर आहे. माकडं ह्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारायला. आता माकड म्हणाला की इथं आपण खेळायला नाही आलो, आपल्यावर जबाबदारी आहे, आपल्याला काम सोपवलेलं आहे. चला आपण झाडाला पाणी घालूया. सगळ्या माकडांनी मिळून झाडाला पाणी घालायला सुरुवात केली. पाणी घातलं पण माकडांना कळलंच की किती पाणी घालायचं किती नाही घालायचं. मुलांना पाणी लागलं की नाही हे बघण्यासाठी माकडांनी झाडं उपटून पाहायला लागले की मुलाला पाणी लागले की. अशी बरीच झाडं उपटली गेली. बागेमध्ये सगळ्यात चिखलच चिखल झालं. माकड ह्या झाडापासून त्या झाडावर उगाचच उड्या मारत होते. माकडांनी बाग पूर्ण खराब करून टाकली. मोठ्या माकडाला वाटलं, आपण पाणी घातलेलं आहे, आपलं काम संपलेलं आहे. सगळे माकड पुन्हा गेले. दुसऱ्या दिवशी जेव्हा रामू बागेकडे आला, तो त्याला दिसलं काय, आपली एवढी सुंदर, त्याचं त्या बागेवर खूप प्रेम होतं ना, आपली एवढी सुंदर बाग आणि माकडाने काय केलं. बागेची परिस्थिती खूप वाईट होती. रामूला हे पाहून खूप वाईट वाटलं. रामूने या बागेसाठी खूप कष्ट केलेले ना, मग बागेची अशी अवस्था बघून रामूला खूप वाईट वाटलं. बागेत इकडे चिखल पसरलेला होता, झाडं मुळापासून पडलेली होती. रामू मनातल्या मनात म्हणाला, मी चुकीच्या माणसाकडे ही जबाबदारी दिली. मी त्याच्यावर एवढा विश्वास ठेवला नव्हता पाहिजे. पाहिलं मुलांना कशी वाईट अवस्था झाली रामूची. तर या गोष्टीतून तुम्हाला काय कळलं? बोध काय आहे या गोष्टीचा? की आपल्या अति महत्त्वाच्या कामासाठी, आपल्या अति महत्त्वाच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत ना, त्यासाठी आपण दुसऱ्या कोणावरही अवलंबून राहू नये. बरोबर आहे ना? जे काम आपलं ते आपणच करावं. नाही त्याचा परिणाम काय होतो? ते काम खराब होतं. आपल्याला अजून
ते काम खराब होतं आणि त्याचा पश्चाताप शेवटी आपल्याला होतो. तर मुलांनो, आपले काम आपणच करावे, दुसऱ्यांवर अतिमहत्वाच्या कामावर विश्वास ठेवू नये. अशा आशयाची आपली कविता आहे. आपल्या कवितेचं नाव आहे माझ्या लहानपणीची बाग. तर मुलांनो, सर्वप्रथम या कवितेचे जे कवी आहेत माधवानुज, त्यांच्याविषयी थोडीशी माहिती घेऊ. तुम्हाला दिसते माधवानुज यांचं चित्र आहे तिथे. माधवानुज यांचं पूर्ण नाव काशीनाथ हरी मोडक. म्हणून तुम्ही ऐकले असेल की लेखक कवी लिखाण करण्यासाठी लेखक कवी एक टोपण नाव लावून घेतात. आता माधवानुज हे काशीनाथ हरी मोडक यांचं टोपण नाव आहे. तसेच कुसुमाग्रज, कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव काय? विष्णू वामन शिरवाडकर, बरोबर ना? तर त्यांना पण कुसुमाग्रज म्हणून ओळखतो ना. तर अनेक लेखक असं टोपण नाव लावतात. तर असे हे माधवानुज यांचा जन्म 16 मार्च 1872 रोजी झाला. त्याचा मृत्यू 12 मार्च 1916 रोजी झाला. यांना बंगाली भाषेसाठी बरेच ज्ञान होते बरं का. यांनी अनेक बंगाली कवितांचं मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे. त्यात रवींद्रनाथ टागोर यांच्याही अनेक कविता आहेत, त्याचं भाषांतर यांनी मराठीमध्ये केलं आहे. तर अशी आपली सुंदर कविता आहे, पाहूया मुलांनो. मुलांनो, सर्वात तुम्हाला एक सूचना, तुम्ही सर्वांनी आपलं पुस्तक काढायचं आहे, वही घ्यायची आणि एक पेन घेऊन बसायचं आहे. ठीक आहे? आता मी कविता वाचणार आहे, तुम्ही माझ्या मागं ती कविता म्हणायची आहे. मग सुरुवात करूया. बालपणी मज फुलझाडांचा नाद असे फार, केली होती मागील दारी बाग म्हणजे दार. गुलाब जाई जुई शेवंती नाजूक निशिगंध, मदनवान मोती चमेली लावेला कुंद. नित्य सकाळी प्रेम भरे मी जलसिंचना करुणी, वाढविली जी झाडे गेली कुसुमाही भरुणी. फुललेली ती पुष्पवाटिका पाहुणी नयन नाही, हर्ष जाहला जो हृदयाला उपमा त्या नाही. कोकिळ मैना रावे यावे पतंग वाढून, ऐकून त्यांची मंच गाणी व्हावे म्यादंग. नीट काळजी या बागेची माझ्या घेताई, ऐशी विनंती निज भगिनीला करुणी मी जाई. वर्ष लोटले आलो फिरुनी तुझ्या सदनाला, मागे जाऊन बाग पाहता खेद मना झाला. ती जाईची कोमल लतिका पाहून सुकलेली, अश्रुजळाची वृष्टी तियेवर मोह भरे केली. प्रिय विषयाला नको विसंबू प्राण जरी गेला, बालपणीच्या बागेने हा बोध मला केला. प्रिय विषयाला नको विसंबू प्राण जरी गेला, बालपणीच्या बागेने हा बोध मला केला. कशी आहे मुलांनो कविता? छान आहे ना? तर मुलांनो, तुम्हीही या कवितेला आणखीनही चाली लावून गाऊ शकता. सुंदर अशी कविता. तर मुलांनो, पुढे वगैरे पडता पहा मुलांनो, किती छान फुलं आहे ती. चित्र बघून कसं वाटतं? मन प्रसन्न झालं ना? रंगीबिरंगी वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या आकाराची फुलं आहेत इथे. इथे बघा, लाल, निळी, पांढरी सुंदर अशी फुलं आहेत. तर अशाच एका सुंदर बगीचेचं वर्णन आपण आता पाहणार आहोत. सर्वात आधी मला नवीन शब्दार्थ, मी नवीन शब्दार्थ वाचते, तुम्ही माझ्या मागे मागे शब्दार्थ वाचायचे आहे. तर मग सुरू करूया. मज, मज म्हणजे मला. नाद, नाद म्हणजे छंद. वाटिका, वाटिका म्हणजे बाग. नयन, नयन म्हणजे डोळा. हर्ष, हर्ष म्हणजे आनंद. रावे, रावे म्हणजे पोपट.
भृंग, भृंग म्हणजे भुंगा. खेद, खेद म्हणजे दुःख, शोक. लतिका, लतिका म्हणजे वेली. जळ, जळ म्हणजे पाणी. वृष्टी, वृष्टी म्हणजे जलधारा, पाऊस. मोह, मोह म्हणजे आकर्षण. बोध, बोध म्हणजे ज्ञान. जलसिंचन, जलसिंचन म्हणजे पाणी शिंपडणे. तुम्हाला पाहिले या कवितेतले नवीन शब्दार्थ आहे. तुम्ही हे सर्व शब्द आपल्या ओळीमध्ये लिहून घेतले पाहिजेत. मला आपलं पहिलं कडं बघा. बालपणी माझे फुले झाडांचा नाद असे फार, केली होती मागील दारी बाग म्हणजे दार. किती सुंदर ओळी बघा मुलांनो. एक लहानसा मुलगा आहे, त्याला त्या वयातच फुलांचा झाडांचा नाद होता. नाद म्हणजे छंद. छंद म्हणजे अशी गोष्ट जी करायला आपल्याला आवडते, हो की नाही? ती केल्यानंतर आपल्या मनाला आनंद मिळतो. अशा गोष्टीला आपण छंद म्हणतो. प्रत्येकाला काही ना काही छंद असतो. प्रत्येकाला काही ना कोणता ना कोणता छंद असावा असं म्हणायला मिळतं. कारण की छंदामुळे मन प्रसन्न राहतं. तर या मुलाला छंद कोणता होता? फुलांचा झाडांचा. मग याने काय केलं बरं? आणि आपल्या घराच्या मागील दारी सुंदर अशी बाग तयार केलेली. आता हा मुलगा म्हणजे कोण? आपले कवी. इथं कवी सांगत आहेत ना, काय म्हणतात कवी? बालपणी माझं फुलं झाडांचा नाद असे, त्यामुळे मी काय केलं, मागील घरी एक सुंदरशी अशी बाग तयार केली. इथं कोणकोणती फुलं होती बघा? गुलाब, जाई, जुई, शेवंती आणि निशिगंध. किती सुंदर सुंदर फुलांची नाव किती बघा इथं. मदनबान, मोतिया, चमेली, कुंद. कुंदीची फुलं बघितली का तुम्ही? सुंदर असतात. तर अशा वेगवेगळ्या फुलांची झाडे त्यांनी आपल्या बागेमध्ये लावली होती. नित्य सकाळी प्रेम घरे मी जलसिंचन करूनी, वाढविलेली झाडे गेली कुसुमाही भरणी. बघा आता एवढे छान झाडे लावले. गुलाब, जाई, जुई, शेवंती, निशिगंधा, मदनबान, मोतिया, चमेली, कुंद. एवढे छान पैकी झाडं लावलेली आहेत. आणि या झाडांची काळजी तुम्ही घेत आहे ना, दररोज सकाळी न चुकता. नित्य सकाळी म्हणजे दररोज, नित्य म्हणजे दररोज नाही, नित्य सकाळी दररोज अगदी प्रेमाने न कंटाळता त्या झाडांना तो जलसिंचन करत असेल. जलसिंचन म्हणजे पाणी घालणे, कधीही न चुकता. आणि त्या दररोज नित्यनेमाने तो झाडांची काळजी घेत होता. त्यामुळे या झाडावर कुसुम भरभरून आली होती. कुसुम म्हणजे फुल. कुसुम म्हणजे फुल का नाही? त्याला सुमनही म्हणतो आपण, हो ना? तर इथे पहा मुलांना, माझ्याकडे किती सुंदर फुलं आहेत ना? कोणकोणते आहे सांगा बरं. इथे गुलाब दिसतं, लाल रंगाचं आहे, पिवळ्या रंगाचं आहे, हे जरबेराचं फुल आहे. तर मुलांना फुलं किती सुंदर दिसतात. फुलांना बघितलं की मन कसं प्रसन्न होतं. तुम्ही थकून बागून संध्याकाळी घरी गेल्यावर जशी सुंदर फुलं बघायला मिळाली तुम्हाला बागेमध्ये, तर मन कसं होईल? प्रसन्न होईल का नाही? बागेमुळे मुलांना मनाचा थकवा दूर होतो, निराशा दूर होते. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर घराच्या आजूबाजूला आणि छानशी बाग तयार करा. नाही शक्य तर आपल्या शाळेमध्ये करा. आपल्या शाळेमध्ये असते ना बाग बगीचा, त्या बगीच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या फुलांची झाडं लावा. सुंदर वाटतात ना फुलं. तर मुलांना पहिल्या कडव्यात तुम्हाला पहिल्या कडव्यामध्ये ह्या मुलाच्या छंदाविषयी माहिती दिलेली आहे आणि त्यांनी लावलेल्या झाडाविषयी माहिती दिलेली आहे. बघा चित्रामध्ये दिसतंय, हा मुलगा स्वतःहून झाडांना पाणी घालतोय. किती सुंदर बाग दिसते बघा. वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या आकाराची फुलं आहेत तिथे. तर मुलांना याच्या आधारे मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, उत्तर सांगाल ना? ठीक. पहिला प्रश्न बघा, बाग कुठे तयार केली होती? बघा बरं, बाग घराच्या मागील दारी तयार केली होती, म्हणजे पडसामध्ये. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. दुसरा प्रश्न पाहूया. कवीला बालपणी कोणता छंद होता? सांगा बरं, कोणता छंद होता? शिकलोय आपण. अगदी बरोबर. कवीला बालपणी फुला झाडांचा छंद होता. तिसरं आहे, बागेत कोणकोणती झाडे लावली होती? फुलांचीच होती ना सर्व? कोणकोणती फुलं होती सांगा बरं? बरोबर, भरपूर फुलं होती. गुलाब, जाई, जुई, शेवंती, निशिगंध, मदनबान, मोतिया, चमेली, कुंद अशा अनेक प्रकारची फुलांची झाडं मुलांनी लावली होती. तुम्हाला पहिल्याकडे समजलं तुम्हाला? आता पुढे वळूया. फुललेली ती
पुष्पवाटिका पाहुणी नयनाने, हर्ष झाला जो हृदयाला उपमा त्या नाही. बघा मुलांनो, ही जी पुष्पवाटिका फुलेली होती की नाही, पुष्पवाटिका म्हणजे फुलांनी झाडांवर फुलं भरली होती की नाही, त्याला पुष्पवाटिका म्हणायचं. तर ही फुलेली ही पुष्पवाटिका बघून नयनाने पाहिल्यावर हृदयाला जो आनंद झाला ना, त्या आनंदाला कशाची उपमा देऊ शकत नाही कवी असं म्हणतात. म्हणजे फुलं पाहून, डोळ्यांनी ही सुंदर फुलं पाहून हृदयाला जो आनंद झाला आहे, त्याची तुलना तो कोणताही आनंदाशी करू शकत नाही. उपमा म्हणजे तुलना करणे. उपमा म्हणजे काय? तुलना करणे. मग इथं मला जो आनंद होत आहे या फुलांना बघून, त्या आनंदाची तुलना मी दुसऱ्या कशावरही करू शकत नाही. एवढा अप्रतिम असा आनंद मला इथं होत आहे असं कवी म्हणते. कोकिळ मैना राबे यावे पतंग वा भृंग, ऐकून त्यांची मंजुळ गाणी व्हावे म्यादंग. एवढे सुंदर सुंदर फुलं झाडं तिथे लावलेले आहेत. मग इथं कोकिळ, मैना आणि रावे म्हणजे काय? पोपट. पतंग म्हणजे आपलं फुलपाखरू आणि भृंग म्हणजे भुंगा. मग एवढी सुंदर अशी बाग तयार आहे. मग तिथे हे सगळे पक्षी आणि कीटक येतात. या पक्ष्यांच्या आवाजाने, यांच्या गुंजनाने कवी मंत्रमुग्ध होत आहे, दंग होत आहे यांच्या आवाजाने. त्याला त्यांचे आवाज खूप आवडतात. त्यांचे मंत्र गाणी ऐकत इथंच बसावे असं कवीला वाटतं. तर ह्या पक्ष्यांची, कीटकांची मंजूळ गाणी ऐकून मी दंग होतो असं कवी म्हणतात. आपलं दुसऱ्याकडे समजलं मुलांना, तिसऱ्याकडे बघूया. नीट काळजी या बागेची माझ्या घेई ताई, आईशी विनंती निज भगिनीला करुणी मी जाई. आता तो होता लहान मुलगा, तेव्हा त्याने बाग तयार केली. पुढे शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी, नोकरीसाठी त्याला कुठेतरी बाहेर गावी जावं लागलं. तेव्हा त्याने आपल्या ताईला विनंती केली, ताई मी एवढी सुंदर बाग तयार केली आहे, तू माझ्या बागेची नीट काळजी घे हा. मी तुझ्यावर माझी बाग सोडून जातोय बघ. आपली एखादी खूप महत्त्वाची गोष्ट असेल तर आपण त्याची काळजी घ्या म्हणून खूप विनंती करतो का नाही. तर मुलाने तशीच विनंती ताईला केली, ताई माझ्या बागेची तू नीट काळजी घेशील ना, घे हा. वर्ष लोटले आलो फिरून आपल्या सदनाला, मागे जाऊन बाग पाहता खेद मना झाला. बघा मुलाने आपल्या भगिनी म्हणजे बहीण ना, मुलाने आपल्या बहिणीला विनंती केली होती की माझ्या बागेची तू नीट काळजी घ्या. वर्ष लोटले आलो फिरून, खूप वर्षानंतर न जेव्हा आपले कवी आपल्या घरी पुन्हा येतात. इथे सदन हा शब्द आहे. सदन म्हणजे आपण शिकलो ना, घर, सदन, घर, भवन, आलय म्हणजे घर. तर जेव्हा हा कवी खूप वर्षानंतर आपल्या घरी पुन्हा आला, आपल्या सदनाला पुन्हा आला, तेव्हा आधी आल्याला त्यांनी काय केलं असेल? आधी आल्याला घराच्या मागे जाऊन त्यांनी बाग पाहिली. पण तिथे जे दृश्य दिसलं ते दृश्य बघून त्याला खूप खेद झाला. खेद म्हणजे काय मुलांना? खेद म्हणजे वाईट वाटणं, दुःख वाटणं. असं काय दिसलं ते पाहूया पुढे. आता ह्या दोन्ही प्रकारचा अर्थ कळला मला तुम्हाला की मुलांनी आपण केलेली बाग बघून त्याच्या हृदयाला खूप आनंद झालेला. तिथे अनेक प्रकारचे पक्षी येत होते आणि पक्ष्यांची मंजूळ गाणी ऐकून तो मंत्रमुग्ध होत होता, दंग होत होता. पुढे त्याने लिहिलंय की मी बाहेर जाताना माझ्या ताईकडे या बागेची जबाबदारी सोपवली, परंतु ताईला मी सांगितलेलं माझ्या बागेची नीट काळजी घे तू. परंतु खूप वर्षानंतर ना जेव्हा कवी परतले त्यावेळेला त्यांना जे दृश्य दिसलं ते दृश्य बघून त्यांच्या मनाला खूप वाईट वाटलं. तर मुलांना ह्याच्यावर आधारित तुम्हाला थोडे प्रश्न विचारू, सांगता उत्तर? बागेतील फुले पाहून कवीला काय वाटते सांगा बरं. शिकलोय आपण, लक्षात आहे? सांगा. अगदी बरोबर, बागेतील फुले पाहून कवीच्या हृदयाला खूप आनंद झाला. खूप छान. दुसरा प्रश्न बघा, बागेत कसे दंग व्हावे असे कवी म्हणतो? बागेत कसे दंग व्हावे बरं? बागेत पक्ष्यांची मंजूळ गाणी ऐकून दंग व्हावे असे कवी म्हणतो. त्याला असं वाटतं की बागेमध्ये या पक्ष्यांची सुंदर गाणी गात मी इथंच दंग होतो, इथंच मी दंग व्हावं. छान आहे ना. तिसरा प्रश्न बघूया, बागेची जबाबदारी कोणावर सोपवली होती? हे पण पाहिलं आपण. कोण सांगणार बरं उत्तर तुमच्यामध्ये? सगळ्यांना येतंय? अगदी बरोबर सांगितलं मुलांनो. मुलांनी बागेची जबाबदारी आपल्या ताईवर सोपवली होती. ठीक आहे, कळालं एवढं? आता पुढे जाऊया. ठीक, पुढे बघा चित्र बघा मुलांना काय दिसतंय तुम्हाला?
आपण पहिल्या चित्रामध्ये बघितलं, घर होतं, घराच्या अंगणामध्ये छान सुंदर अशी बाग होती. पण ह्या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला? झाडं वाळलेली आहेत. तर पाहूया पुढच्या कड्यामध्ये काय आहे ते. ती जाईची कोमल लतिका पाहून सुकलेली, अश्रुजळाची दृष्टी तेवर मोहन रेखे. बघा म्हणून खूप वाईट झालं. जाईची कोमल अशी लतिका, लतिका म्हणजे वेल ना, जाईची कोमल अशी वेल सुकलेली पाहिली लेखकाने, कवीने सुकलेली पाहिली आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू निघाले. अश्रू कधी तर मला जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल खूप वाईट वाटतं, त्याला डोळ्यातून पाणी येतं का नाही? तर त्या जाईच्या सुकलेल्या वेलीला पाहून कवीच्या डोळ्यातून नकळत पाणी आलं. त्याला खूप वाईट वाटलं. मोह, त्याच्यावर एवढं प्रेम होतं त्या वेलीवर, त्या झाडांवर. कवीचं एवढं प्रेम होतं की त्याला सुकलेले पाहून त्यांना अश्रू अनावर झाले आणि डोळ्यातून पाणी आलं. त्याला खूप वाईट वाटलं. प्रिय विषयाला नको विसंबू प्राण जरी गेला, बालपणीच्या बागेने हा बोध मला केला. बघा कवीचे एक एक शब्द, त्या शब्दामध्ये किती दुःख भरलेलं आहे. ती वाळलेली सुकलेली वेल पाहून त्यांच्या मनाला एवढं दुःख झालं की डोळ्यातून पाणी व्हायला लागलं, रडू लागले ते. आणि शेवटच्या वेळी लिहितात की आपल्या प्रिय विषयासाठी कोणावरही अवलंबून होऊ नये. आपण जी आपली आवडती गोष्ट आहे त्याची काळजी आपणच घ्यावी, त्यासाठी आपण कोणावरही अवलंबून राहू नये. आणि हे मला कोणी सांगितलं? हा बोध मला माझ्या बालपणीच्या बागेने दिला. माझ्या लहानपणीच्या बालपणीच्या बागेने मला हे शिकवलं की आपल्या प्रिय गोष्टीची काळजी, आपल्या प्रिय गोष्टीविषयी कोणतंही काम आपण दुसऱ्यावर सोपवू नये. ती जबाबदारी आपली असते, त्यासाठी आपण कोणावरही अवलंबून राहू नये. असा हा महत्त्वाचा बोध या बागेने कवीला दिलेला आहे. आणि मुलांनो, हा बोध आपल्या सगळ्यांसाठी पण उपयोगी आहे ना? तर मुलांनो, ही पूर्ण कविता तुम्हाला समजली असेल ना? जर तुम्हाला काही समजलं नसेल तर या भावार्थातून तुम्हाला ते पूर्णपणे समजेल. लक्षात ऐकलं बरं का भावार्थ. कवीला लहानपणी बागेची फार आवड होती. घरामागे त्याने छान बाग तयार केली होती. बागेत अनेक फुलांची झाडे होती. कवी दररोज सकाळी नित्यनेमाने झाडांना पाणी घालत असे. त्यामुळे झाडांवर फुले भरभरून आली होती. ती झाडे पाहून हृदयाला खूप आनंद होत असे. अनेक पक्ष्यांचे मंजूळ गाणे ऐकून कवी तेथे मग्न होत असे. आपल्या ताईकडे कवीने विनंती केली, माझ्या पश्चात माझ्या बागेकडे तू लक्ष दे. परंतु पुन्हा कवी जेव्हा घराकडे आले तेव्हा बागेची अवस्था बघून त्यांना वाईट वाटले. जाईचा वेल सुकलेला होता, बाग सुकलेली होती. हे पाहून कवीच्या डोळ्यातून पाणी आले. आपल्या महत्त्वाच्या कामासाठी कोणावरही अवलंबून राहू नये असे कवी म्हणतात. तर मुलांना आता या भावार्थानंतर ना तुम्हाला कविता पूर्णपणे समजली असेल ना? खूप छान. तर मुलांना ह्या कवितेचा बोध बघा. बोध म्हणजे ह्या कवितेतून आपण काय शिकून घ्यायची किंवा कवीला या कवितेतून आपल्याला काय सांगायचं आहे. आपली कामे स्वतः करावी, ही तर पहिली गोष्ट आहे. दुसरं, आपल्या महत्त्वाच्या कामासाठी कधीही कोणा दुसऱ्यावर अवलंबून राहू नये. तसे केल्यास काम बिघडण्याची शक्यता जास्त असते आणि बहुतेक वेळेला आपल्यावर पश्चातापाची वेळ येते. आपण पहिल्या गोष्टीमध्ये पण पाहिलं ना मुलांना की माणसाने बागेची महत्त्वाची जबाबदारी, आपल्या प्रिय अशा बागेची महत्त्वाची जबाबदारी माकडावर सोडली, त्यामुळे शेवटी पश्चातापाची वेळ आली. तसंच आपल्या या कवितेमध्येही मुलांनी काही अनिवार्य कारणामुळे आपली ही जबाबदारी ताईवर सोपवली, परंतु बाग कशी झाली, बाग सुकली. त्यामुळे कवीच्या मनाला खूप वाईट वाटलं ना. त्यामुळे मुलांनो, आपल्या महत्त्वाच्या कामासाठी आपण कधीही कोणावरही अवलंबून राहू नये. तर मुलांनो, आता तुम्हाला कविता समजली, मग मी थोडे प्रश्न विचारू, तर तुम्ही जरा उत्तर द्या या प्रश्नांची. पहिला प्रश्न आहे, फिरुनी पुन्हा आल्यावर कवीला दुःख का झाले? प्रश्न बघा काय आहे, फिरुनी आल्यावर कवीला दुःख का झाले? बाहेर गेले ना कवी. कवीची बाग आणि बागेतील जाईची वेल सुकलेली पाहून कवीला दुःख झाले. आपली प्रिय अशी बाग सुकलेली पाहून कवीला दुःख झाले ना? अगदी बरोबर. बागेने कोणता बोध केला होता? बाग ह्या कवितेने लहानपणीच्या बागेने कवीला कोणता बोध केला? आपल्या प्रिय विषयासाठी कोणावरही अवलंबून राहू नये असा बोध बागेने केला. तर मुलांना कविता तुम्हाला समजली ना?
आता मी तुम्हाला काही समाज शब्द विचारते, जे मी तुम्हाला शिकवताना सांगितले आहे, तुम्ही याचं उत्तर द्यायचं आहे. नाद म्हणजे काय सांगा बरं मुलांना? नाद म्हणजे छंद. अगदी बरोबर. सदन, सदन म्हणजे घर, आलय, भवन, हो ना? बरोबर. खेद म्हणजे दुःख. लतिका, लतिका म्हणजे वेल बरं का, वेली असतात नाही, त्याला म्हणजे लतिका. भृंग, भृंग म्हणजे भुंगा, कीटक असतो ना तो, त्याला भृंग म्हणतात. कुसुम, कुसुम म्हणजे फूल, त्याला म्हणायचं सुमनही म्हणतात, पुष्पही म्हणतात. नयन, नयन म्हणजे डोळा, नेत्र, चक्षुही म्हणतात ना त्याला. अगदी बरोबर. हर्ष म्हणजे काय? हर्ष म्हणजे आनंद. समाज शब्द समजले मला तुम्हाला? आता मला इथे काही फुलांची नावे आणि त्यांचा रंग याची यादी करायची आहे. तर तुम्हाला मदत म्हणून मी इथं 3 फुलांची नावं दिलेली आहे. तुम्ही आणखीन फुलांची खाली नावं लिहायची आणि त्यांचा रंग लिहायचा. पहिलं मला सांगा, गुलाबाचा रंग कोणता बरं? गुलाब पाहिलं आहे तुम्ही? माझ्याकडे हे आहे बघा. आहे गुलाब? कोणत्या रंगाचा आहे? गुलाबी. मग गुलाबाचा रंग कोणता? गुलाबी. अगदी बरोबर. झेंडूचा रंग कोणता असतो सांगा बरं? झेंडूचं फूल पूजेला वापरतो बघा आपण. पिवळा. छान. मोगरा, मोगरा डोक्यामध्ये मारतात नाही मोगऱ्याच्या माळा, कोणता रंग असतो? पांढरा. खूप छान मुलांनो. मुलांनो, अशा प्रकारे तुम्ही इथं अनेक फुलांची नावं लिहायची आणि त्यांचा रंग लिहायचा आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. खाली दिलेल्या शब्दसागरात फुलांची नावे दडलेली आहे, ती ओळखून त्यांची यादी करा. आता इथे तुम्हाला सगळे अक्षरच आहेत. आपल्या पुस्तकामध्ये पण हे आहे ना शब्दसागर, यातून तुम्हाला वेगवेगळ्या फुलांची नावं शोधायची आहे. मग पहिल्या ओळीमध्ये शोधू शकता तुम्ही? पहिल्या ओळीमध्ये काय आहे ते सांगा बरं. सापडला? मी सांगते बघा. अबोली. दिसला? अगदी बरोबर. आता तुम्ही शोधायचं आहे. आता मी तुम्हाला हे जे दाखवलं आहे हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेतलं तर तुम्हाला सोपं जाईल पुढं. दुसरं कोणतं आहे बघा? प्राजक्ता. खूप छान. तिसरं पहा बरं. चाफा. फुलांची नावं आहेत ना, बऱ्याच फुलांची नावं ह्याच्यामध्ये आहे, तुम्ही ती शोधायची आहे. पुढे बघा कोणता आहे दुसऱ्या ओळीमध्ये? जाई. त्याच्या पुढे चंपा. पटापट शोधा बरं. सूर्यफूल. खाली 4 अक्षरी सदाफुली. बकुळी. कमळ. मुलांनी ह्या सर्व फुलांच्या नावाची यादी तुम्ही करायची आहे बरं का. पुढे बघूया. मोगरा. निशिगंधा. आता उभ्या ओळीने जरा बघूया. गुलाब. जास्वंदी. लिली. तर मुलांनो इथे अजूनही काही फुलांची नावं आहेत, ती तुम्ही शोधा आणि आपल्या वहीमध्ये याची यादी करा. मुलांनो आपल्या या कवितेमध्ये काही विरामचिन्ह आलेले आहेत, ते आपण जरा समजून घेऊया. सर्वात आधी विरामचिन्ह म्हणजे काय? आता बघा, बोलताना आपण मध्ये मध्ये थांबतो, म्हणजे थांबावं लागतं. बोलताना मध्ये मध्ये थांबावं लागतं, त्याला म्हणायचं विराम. काय म्हणायचं? विराम. मग हे बोलताना घेतले जाणारे विराम जेव्हा आपण लिहित असतो, लिहिताना काही विशिष्ट असा चिन्हांनी दाखवले जातात, त्याला म्हणायचं विरामचिन्हे. काय म्हणायचं? विरामचिन्हे. मग आपल्या या कवितेमध्ये आलेलं पहिलं विरामचिन्ह आहे पूर्णविराम. पूर्णविराम म्हणजे आपण एक टिंब देतो का नाही, त्याला म्हणायचं पूर्णविराम. मग पूर्णविराम कधी वापरतात? वाक्य पूर्ण झाले दाखवण्यासाठी. आता उदाहरण बघा, तो घरी गेला. मग गेल्यानंतर ना वाक्य पूर्ण झाले ना, तो घरी गेला, मग वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी तिथं पूर्णविराम देतात, म्हणजे एक टिंब ठेवतात, त्याला म्हणायचं पूर्णविराम. मग पूर्णविरामाचा हा एकच उपयोग आहे का? तर नाही. पूर्णविरामाचा अजून एक उपयोग आहे शब्दाचा संक्षेप दाखवण्यासाठी. म्हणजे बघा, आपण लिहितो य गोपाळ, याच्यानंतर पूर्णविराम दिलेला आहे.
म्हणजे याचा अर्थ काय आहे, इथं यशवंत गोपाळ असं आहे, पण आपण ते लहान स्वरूपामध्ये य गोपाळ असं लिहितो. मग आद्याक्षर हे दाखवण्यासाठी आद्याक्षराच्या पुढं पूर्णविराम दिला जातो. पुढे बघूया. दुसरा आपला विरामचिन्ह आहे या कवितेत आलेलं स्वल्पविराम. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरावा लागतो. आपल्या कवितेमध्ये आहे बघा, गुलाब, जाई, जुई, शेवंती. मग हे तिन्ही फुलं आहेत ना, एकाच जातीचे आहेत, म्हणून ते एकाच जातीचे एका पाठोपाठ आल्यामुळे त्याच्यामध्ये आपण स्वल्पविराम वापरायचा. मग इथे उदाहरण दिले बघा, गुलाब, जाई, जुई, शेवंती फुले मला आवडतात. मग हे तिन्ही फुलं असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण स्वल्पविराम दिलेला आहे. तसंच स्वल्पविराम अजून एकदा वापरतात, ते म्हणजे संबोधन दर्शवताना. संबोधन म्हणजे एखाद्याला आपण संबोधताना. उदाहरण बघा, मधू इकडे ये. मग मधूला संबोधून बोलणं आहे ना, म्हणून तिथे स्वल्पविराम येतो. तिसरं आहे आपलं विरामचिन्ह उद्गार चिन्ह. हे चिन्ह आपल्या कवितेमध्ये आलं आहे. हा उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गार चिन्ह वापरतात. उत्कट भावना, अरे रे, अबब, अरेच्छा. इथे उदाहरण बघा, शाबास, छान केलास. मग शाबास या शब्दाच्या पुढं उद्गाराचे चिन्ह वापरलेलं आहे. अरे रे, वाईट झाले. मारे रे शब्दासमोर उद्गाराचे चिन्ह. अबब, किती मोठी इमारत. मग अबब शब्दासमोर उद्गार चिन्ह वापरलं जातं. आपलं चौथं चिन्ह आहे अवतरण चिन्ह. अवतरण चिन्ह हे आपण या कवितेमध्ये पाहिलेलं आहे. अवतरण चिन्ह हे एकेरी आणि दुहेरी असं दोन प्रकारचं असतं. पहिलं पाहूया दुहेरी. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरता दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. दुहेरी आहे बघा, दोन आहे तिथं. उदाहरण बघा, तो म्हणाला मी येईल. मी येईल हे त्याच्या तोंडचे शब्द आहेत ना, म्हणून ते दाखवण्यासाठी तिथे दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. आता एकेरी अवतरण चिन्ह कधी वापरतात? जेव्हा आपल्याला एका शब्दावर जोर द्यायचा असतो. उदाहरण बघा, मूळ ध्वनींना वर्ण म्हणतात. वर्ण, मग वर्ण हा शब्द आपल्याला त्याच्यावर जोर द्यायचा आहे, म्हणून वर्ण शब्दाला एकेरी अवतरण चिन्ह वापरणार आपण. कळालं मुलांना? जर एका शब्दावर जोर द्यायचा असेल तर एकेरी अवतरण चिन्ह वापरायचं. तर मुलांना ही विरामचिन्ह आपण या कवितेमध्ये शिकलेलो होतो. ठीक आहे, तुम्हाला समजले नाही? ठीक आहे. तर मुलांना आपला आजचा गृहपाठ बघा. आता आपण माझ्या लहानपणीच्या बा कविता शिकलो. ही कविता तुम्हाला समजली असेल. यामध्ये अनेक फुलांचे आणि पक्ष्यांचे वर्णन आहेत ना. तर याच्यामधून तुम्हाला आता एक काम आहे, तुम्ही निबंध लिहायचा आहे. निबंध आहे माझी बाग. लिहिणारा मुलांना छानपैकी निबंध लिहा आणि आपल्या शिक्षकांकडून तपासून घ्या. तर मुलांना आजची ही कविता माझ्या लहानपणीची बाग तुम्हाला पूर्णपणे समजली असेल अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. ಎಷ್ಟು ಮಾಡಿದ್ರಿ? 33. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ನಾಳೆಯಿಂದ ನಾವು ಬರೋದಿಲ್ಲ ಮೆಡಿಸಿನ್ ಮಾಡೋದು. ಯಾವಾಗ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ? ಇಲ್ಲ ಎಷ್ಟು ದಿನ? ನಾಳೆ ನಾಳೆ ಕೊಡ್ತೀವಿ.